सो वेलकम बॅक मित्रांनो, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आज हा ब्लॉग काहीतरी स्पेशल आहे. काही नाही, स्पेशल वेलकम टू द इन्सेपरेबल जर्नी. तर आता आम्ही एक रोड ट्रिप प्लॅन केली आहे बेसिकली. सो नाही सगळ्यात पहिले तर आता जस्ट आमचं ऑफिस झालेलं आहे आणि आम्ही प्रत्येक सुट्ट्या चालू आणि उद्यापासून उद्या आम्हाला निघायचं आहे. उद्या आम्हाला याचा मित्राचं पहिले एंगेजमेंट आहे, मग तिकडनं आमचं ट्रिप आहे, मग तिकडनं परत त्याच्या मित्राचं एक लग्न आहे नांदेडला. तर आम्हाला जे 3 फंक्शन कवर करायचे आहे आणि त्याच्यासाठी आमची पॅकिंग झालेली आहे 0%. नो पॅकिंग. मला वाटलं पॅकिंग झालेली आहे असं म्हणतात. 0% झालेली आहे, स्टार्ट पण नाही केलेली आहे. हे बघा तुम्ही आमच्या रूमची हालत बघून घ्या थोडी. सो बेसिकली आम्ही रोड ट्रिप करतो आणि मित्रांनो ही रोड ट्रिप आमची पहिली रोड ट्रिप असणार आहे. आमच्या लग्नाला 2 वर्ष होणार आहे, पण या 2 वर्षामध्ये ही रोड ट्रिप पहिली असणार आहे. सो त्यासाठी आम्ही खूप 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 जास्ती एक्साइटेड आहे. कारण चेतननी मला फिरवलंच नाही आहे कुठे. हो, हिला फक्त मी असंच छोट्या मोठ्या गल्ली ऑफ थायलँड फिरवलेलं आहे, छोटी मोठी गल्ली ऑफ बाली फिरवलेली आहे. आम्ही पॅकिंगला स्टार्ट करूया. खूप लेट झालाय ऑलरेडी. किती वाजले? 10:30 वाजत आहे आणि उद्या मला .1 वाजता मुंबईसाठी निघायचं आहे आणि त्याच्यामध्ये मला मॉलमध्ये जाऊन शॉपिंग पण करायची आहे. भाई मी हिला म्हटलं होतं की भाई तुला जे काम आहे ते मला विकेंडला सांग. माझे पिरियड्स आले गाईस. सॅटर्डेला बायको दिवस होता, त्या दिवशी गोष्ट करतोय मी. तर सॅटर्डेला आपण शॉपिंग केली FC रोडवर. नाही, पण तू सांगितलंच नाही तो पॅरामीटर मॉलमध्ये तर जायचं. मला नाही मॉलमध्ये नव्हतं जायचं मला, पण माझं सनस्क्रीन संपलं. ऑनलाईन बघितलं पण ऑनलाईन डेट 1-2 तारखेची दाखवत होती, जे आम्ही गेल्यावर आलं असतं, म्हणून मी ते ऑनलाईन ऑर्डर नाही केली. आता मला फिजिकली जाऊन घ्यावं लागणार आहे ते. डे खूप हेक्टिक असणार आहे. पहिले उठायचं, मॉल पॅकिंग जर नसेल झाली असं तर पॅकिंग करायची, मग नंतर मॉलमध्ये जायचं आणि 1ला इथून निघायचं आहे. प्लस मला तयारी करून निघायचं आहे एंगेजमेंटची घरून, कारण की तिथे गेल्यावर डायरेक्ट 5ला एंगेजमेंट. आम्ही 3 तास दाखवतो त्यांच्याकडे पोहोचायला. तू पण बोल ना काहीतरी. तू सुटून राहिली गाडीसारखी. खूप सगळं आहे आणि मला असं खूप टेन्शन बोलून घे. टेन्शन नको घेऊ बाळा. पहिले झोपेतून उठ. झोपडी तिचं नवीन नाव, झोपडी. तू पहिले झोपेतून उठ. झोपच येत आहे यार, काय करू. उठ झोपेतून. उठ शिवानी, उठ लवकर. झोपेतून तुम्हाला उठ लवकर शिवानी, उठ. झोपडी उठ. चला आता नाही, मला वाटतं आपण यार पण शिवानी तू एक्साइटमेंट दाखवलीच नाहीये यार. फर्स्ट रोड ट्रिप आहे आपली सोबत, लग्नानंतर पहिली रोड ट्रिप. त्याच्याबद्दल काहीतरी बोल. याला एक्साइटमेंट दिसत नाही, मला टेन्शन येत आहे. मला टेन्शन येत आहे की तिथे जाऊन पण आमचे ब्लॉग्स व्यवस्थित झाले पाहिजे, आमची फोटोज, आमची व्हिडिओज, आमचे रील्स चांगले झाले पाहिजे. त्याच्यानंतर मी जे ड्रेस घेतले त्याच्यामध्ये माझे म्हणजे आम्ही माहितीये का वेळेवर प्लॅन केले. ऐक ना, थोडंसं फिरून घे ग बाई, थोडीशी फिरून घे. एवढं सगळं टेन्शन नको घेऊ. होईल सगळं ठीक. माझा प्रॉब्लेम मी आहो ना आहे म्हणून जास्त टेन्शन आहे मला, कारण की माझं ऐकतच नाही. आणि आमचे भांडण पण ह्याच्याचमुळे होतं की मी याला सांगते आणि हा ऐकतच नाही आणि हा विसरून, म्हणजे एका कानाने ऐकतो, एका कानाने सोडून देतो आणि मग त्याला एकदम ब्लँक राहतो. नेक्स्ट टाइम म्हणजे 5 मिनिटांनीच, 1-2 तासांनी पण नाही, 5 मिनिटांनी हा ब्लँक राहतो. त्याच्यामुळे आमचे खूप भांडणं होतात या गोष्टीमुळे. फक्त ऐक ना, थांब ना. मी आहे आता, माझं नेचर आहे तसं की मला खूप जास्त टेन्शन येतं. तर आता आपण नाही करायला पाहिजे वेळ. मला वाटतं आपण आता डायरेक्ट पॅकिंग स्टार्ट करायला पाहिजे. आता चॅलेंज घ्यायला पाहिजे. मला असं वाटते की माझी पॅकिंग याच्या पहिले होणार नाही, पण त्याच्यामध्ये मग आपण दाखवू शकणार नाही की आपण काय पॅक करतोय. तू दाखव तू असं तसं दाखवून की बाबा मी हे पॅक केलं दाखवू शकतो. पण आपली जर हे सगळ्यात बोरिंग काम आहे पॅकिंगचं सगळ्यात जास्त, आणि आता लेट पण झालंय, तर आपण ॲज अ चॅलेंज जर केलं नाही तर आपल्याला इझी जाणार आणि थोडी फन मध्ये होणार की तुझं पहिले होईल की माझं पहिले होईल. कारण की मला वाटते माझं पहिले होणार, कारण की माझे ड्रेस तर ऑलरेडी डिसाइडेड आहे. मला फक्त उचलून असे टाकायचे आहे ते. नाही, मला तर माहितीच नाही की कोकणला काय घालायचं. इथून चालू आहे आमचं पॅकिंग. आमची कुठून चालू आहे, काय घालायला पाहिजे इथून चालू आहे की ह्याला माहितच नाही आहे की हा काय घालणार आहे. आणि आम्ही कधी जातोय रोड ट्रिप पर? परवा. आणि उद्या निघतोय ना. हा म्हणजे उद्या निघतोय आणि ह्याला आज रात्री 11 वाजता आज थोडंसं रिअलाइज होतं की सांग ना काय घालायला पाहिजे कोकणला. मला नाही माहिती. आता मला पहिले व्हिडिओ बघावा लागेल कोकणमध्ये काय घालतात.
ठीक आहे कुछ भी आउटफिट्स टू वेअर कोकण रत्नागिरी. एवढं नाही 5 मिनिटांमध्ये मी मित्रांनो ठरवणार आहे. तर हा याच्यामध्ये माझे एवढे सगळे जे कपडे तुम्ही बघत असणार ते लाईनशीर तुम्हाला ऐक ना. कपडे लावून दिसत असणार. ते मला पण बोलू दे जरा आता. लाईनशीर जे कपडे तुम्हाला लावून दिसत असणार ते माझे आहेत. सो मला काढणं आणि टाकणं खूप इझी माझे आहे. पण लाईननीच आहे यावेळेस. मी या सॅटर्डे संडे लावली आहे. बरं मी काय म्हणते दिस इज चॅलेंज नाव. ठीक आहे की आपला टाइम स्टार्ट होणार आहे. एकदा आपण घडीमध्ये बघणार की कोण सगळ्यात लवकर पॅकिंग करेल. ओके ठीक आहे. मी तुला बॅगच काढून देणार. ह्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये तू व्हिडिओ बघ की मग तू काही पण कर. ठीक आहे चालेल. ठीक आहे डन. लेट्स गो Let's go. स्टार्ट. ओ शिट माझ्या बॅग मध्ये ऑलरेडी कपडे आहेत. ओके गाईज सो आता आम्ही स्टार्ट करतोय. आमचं चॅलेंज आता झालेले आहे. मला वाटतं मोबाईलमध्ये बघायला पाहिजे किती डॉट किती झालेले आहे. 10 वाजून 10 मिनिटं. माझी तर बॅग काढ. काढ ना माझा टाइम चालू झालेला आहे ऑलरेडी. चेतन माझा टाइम ऑलरेडी झालेला आहे. हे माझा टाइम ऑलरेडी झालेला आहे चालू. चालणार नाही झालं यार. मग मी पडली तर मग रोड ट्रिपचं काय राहणार. रोड ट्रिप तर तुझी हे होणार. ठीक आहे मी ह्याच्यावर चढते. मी पडून जाणार. त्याच्यावर नाही ना दुसरी चेअर घे ना. दुसरी चेअर पण तर आहे घरी. दुसरी चेअर नाही तिकडून आणावं टाइम लागेल. स्टार्ट झालाय शिवानी. तू मस्त नको करू. तू खूप टाइमपास करते. चैतन यार प्लीज ना मला काढून दे ना ती. अबे माझी बॅग. ऐक ना तू पहिले ते मला काढून द्या. तुला भरूच ना देणार. पण माझा टाइम चालू झालेला आहे. अरे मला काढून मी माझा टाइम तुझ्या बॅग काढण्यामध्ये का वेस्ट करू. कारण की यावर चॅलेंज आहे भाई. जिंकायचं आहे मला. लवकर जा तू बघ तू प्लीज. मग प्लीज ऐक ना ऐक Please मग प्लीज पहिले. प्लीज चांगला नाही म्हण प्लीज. यार चॅलेंज माझा आहे. ठीक आहे प्लीज चांगला नाही मग प्लीज. चॅलेंज प्लीज माझा आणि एक आहे. किसी दे लवकर. अरे यार Please. प्लीज ठीक आहे काढून दे मला माझं बॅग. कसं रे आमची रूम कधी साफ होणार. माझ्या पण ह्याच्यामध्ये खूप आहे. हाई साब ह्याच्यावर तर ऑलरेडी कपडे आहेत शिवानी. हे कपडे कुठे ठेवणार आता. भाई माझ्या याच्यात कपडे आहे ते कुठे ठेवणार मी. चेतन असं नको काढू यार. चेतन आपल्यालाच आवरावं लागणार ते. मग ते आवरावंच लागणार आहे. त्याच्यात कुठे ठेवणार आहे मी. हे बघ माझ्याकडे कपडे बघ. आणि याच्यातला कुठला कुर्ता काय घालायचा मला ते तरी सांग ऍटलीस्ट. तू सांगितलं का मला. हो सांगितलं ना साऊथ काय इंडियन लुक सांगितलं करणार मला. साऊथ इंडियन लुक ते लग्नाला सांगितलं. ते. मग सांगितलं ना. उदाहरण पॅन्ट शर्ट घालणार भाई नाही. साहब कपडेच कपडे माझ्या शिवानी bag हीच मध्ये. पॅकिंग आहे तुझी. झाली तुझी पॅकिंग डन झाली. ती कॅब घेशील पाहिजे. माझी हे बघा माझी बॅग बघा. फुल पॅकिंग भरून डन. फुल भरून आहे. तुझं काय ऑलरेडी पॅक झाले शिवानी. काय पॅक करणार आहे मी माहिती नाही मला. ही कॅब मला न्यावं लागणार आहे कारण की तिथे खूप ऊन राहणार आहे. अरे नको करू ना. क्यूट दिसत आहे ना. हे असं आता क्यूट दिसते पण जेव्हा मी घालते ना उन्हामध्ये तेव्हा क्यूट नाही दिसत. त्याच्यामुळे मी घालत नाही. मी ही घेतलेली थायलंडला पण तेव्हा खूप ऊन होती तिथे. पण तिथे चांगली नव्हती दिसत. ठीक आता आहे. हे कपडे So, कसे आता माझा घालायचे? पहिला टास्क आहे की कोकण मध्ये कपडे कसले घालायचे. ठीक आहे 10 किती वाजले आता. आता प्रॉपर टाइम चालू होणार 10-18. 10 ठीक आहे, 18 10-18 झाले 10-20 ला चालू होणार आहे. 2 मिनिटं आपण हे घेणार नाही आहे. 2 मिनिटांमध्ये झालं. स्टार्ट झालाय टाइम. 10-18 नाही 10 टाइम स्टार्ट झालाय शिवानी. कोकण आउटफिट्स आयडियाज. गोवा वगैरे ला घातले. मला हे शॉर्ट्स नाही घालायचे यार. तसंच घालावं लागणार. तसेच घालतात सगळे. मी माझे कपडे ह्याच्यामध्ये टाकते आणि ह्याच्यातले शिवानी बाहेर टाकते. इथे नाही जागा ठेव. मला खवायचे. खाली ठेव. तुला डिसाईड तर कर तू. नाही खाली ठेव. ती वाईट असते तर तू. या 2 बॅग्स पण मला घेऊनच जायच्या आहे. त्यानंतर हे हे पण अरे घेऊन यार जायचं मला परत आहे. तेच कपडे घालायचे नाही यार हे ब्रो. पण घेऊन जायचं आहे. हे पण घेऊन जायचं आहे. हे पण घेऊन जायचं आहे आणि हे पण घेऊन जायचं आहे. सो गाईज माझी पॅकिंग झाली तर नाही आहे बट येस मला असं वाटतं मला 15 मिनटं लागेल पॅक करायला सगळं. आता मी हे टाकते ह्याच्यामध्ये. चेतन ऐक ना हे आवरायचं पण आहे त्या पॅकिंगमध्ये. नाही तर तू सगळं फक्त भरून ठेवशील बॅगला चेन लावशील आणि म्हणशील माझं पॅकिंग झाली तर असं नाही ते चालणार. नव्हतं पहिलं. ठीक आहे हे नाही अरे विचित्रच आहे. ते आवडेल कोण तुझं. मग तर मी पण काढून तू टाकून देईन. आवडशील. मग मी काय करेल माहितीये का. तू तुम्हाला जागाच ऐक देत ना नाही शिवानी. चेतन मग मी काय करेल माहितीये का. हो माझा पहिला आउटफिट पॅन्ट असणार आहे हा जो मी आत्ताच 2 दिवस आधी घेतलेला आहे. मी तुझ्यासोबत हे लावतच नाहीये पॅकिंगचं. का कारण की तू व्यवस्थित नाही करत आहे. काय नाही व्यवस्थित करतो. आता तू तिथे कपडे टाकशील ते तू हेच नाही करशील. मग अगं मी तर हे करेल करत ना. आहे ना. करेल ठीक आहे करेल. ओके
डन. हॅपी हॅपी. हॅपी. हा आय गेस नाही पाहिजे मला. हा नाही पाहिजे मला. ओके दिस की इज मी डन. बालीला घेतलेलं कधी घातलंच नाही यार. घ्यायच्या वेळेस मला सगळंच भारी वाटते. लास्ट डेला तू घेतलेलं. ऐकत नाही ना माझं. हिला पैसे व्यर्थ खर्च कसा करायला ते सांगा मित्रांनो. ते अशी करू शकते. तिथे ना पैसे वाचवायचे बालीला नाही जमत तिला. मला आठवते ती बालीला ना एक मुलगी होती ती म्हणजे अशी होती छान होती. तिने तो ट्राय केलेला आणि मला तो दूरूनच तिच्यावर खूप आवडला होता. सो मला वाटलं की माझ्यावर पण खूप सुंदर दिसेल बट कसा काही चान्स नाही आला घालायचा. सो तो आय शिवानी डोंट नो. हे ओव्हर कपडे घेतो असं वाटतं ना मला. पण मला कळत नाही काय घ्यायला पाहिजे म्हणून मी घेऊन राहिलो. ठीक आहे ना कारनेच चाललो ना आपण तसं पण. बाई कारनी चाललोय तर तुला फक्त कपडेच नाही न्यायचे. काय नाही चाललो. तिकडनं आईच्या आपले आंबे वगैरे पण आणायचे मध्ये टाकू शकतो आपण. कोकणामधून. मध्ये पण टाकू शकतो. किती दिवस राहणार आहे आपण कोकणाला तसं? 5 दिवस राहणार आहे. 4 नाईट 5 1 डेज. 2 3 4 ना 4च दिवस आणि राहणार 5ला पण राहणार ना. 4 दिवस राहणार आहे आणि एका दिवसाचे 2 आउटफिट. तर मला अशी 8 आउटफिट घ्यायची आहे. असा हिशोब करताय का तू? सो आता माझे 2 एका दिवसाचे पॅक झाले आहे. 2 ड्रेस एका दिवसाचे पॅक झाले आहे म्हणजे 2 दिवसाचं ड्रेस पॅक झालेले आहे. भाई साहब काही पॅक हेच नाही का मला 2च दिवसाची पॅकिंग झाली. त्याच्यानंतर मला वाटतंय मला काहीतरी माझे घ्यावं लागणार. गर्ल मॅथ वेन यू पॅक फॉर युअर ट्रिप यू ऑलवेज पॅक 2 ड्रेस फॉर 1 डे. सो इट्स फोटोज एका ड्रेसवर जास्त नाही येईल नाही का. एक म्हणजे 2 दिवसमध्ये तुम्ही 2 ड्रेस एक हाफ डेला एक ड्रेस घालायचा हाफ डेला एक ड्रेस घालायचा म्हणजे तुमचे फोटोज येईल भरपूर सगळे. मी काय घालू माझ्याकडे कपडेच नाही आहे. ए बबूचट कबड भरलेलं आहे तुझं. हा हे सगळं रूम भरलेली आहे मला पूर्ण. माहिती आता रिअलाइज झालं. मला आता आम्ही याच्या आधीच्या 2 ट्रिप केल्या त्या आउट ऑफ इंडिया होत्या. आता जातो आम्ही कोकणामध्ये. तर मी विचार करत होते की मी विचार म्हणजे काय करत होती की बीचेस असेल ना तर माझ्याकडे तर खूप कपडे आहे मी जे बीचेसला वगैरे घेतले होते. मला आता लक्षात येत आहे की आपण आउट ऑफ इंडिया नाही जाते कुठे आपण कोकणमध्ये जातोय. मला मी जिथे आउट ऑफ इंडिया जे मला असं कपडे वाटतं की तू घातले प्रिटी मी ते प्रिटी नाही घालू ड्रेस शकत. तुझ्याकडे जे प्रिटी प्रिटी ड्रेस आहे ना ते घालू शकतो. सो आता मला एकदम बीटी बसलेली आहे. चला आता शॉपिंग करायला जाऊया. की एफसी रोडला माझ्याकडे परत कपडेच नाही आहे. एफसी रोडला परत जे जावं गोवाला लागेल. घालू शकतो ते पण नाही ना घालू शकत तिथे कारण की तिथे असं नाही आहे ना गाव म्हणजे आपलं नॉर्मल गाव आहे तिथे लोक ठीक आहे राहतात. यार घालून नसेल काही ना काही. सो अशा प्रकारे माझी पॅकिंग झालेली आहे आणि या चॅलेंजचा क्लिअर विनर तर मी याचा आहो. पूर्ण काढून ठेवलेलं आहे. अर्धा कबड तिने खाली केला डायरेक्ट. तिच्या कबडमध्ये कपडेच नाही उरले. सगळे कपडे ती कोकणला घेऊन चाललेले आहे. शिवानी आपण 4 दिवसासाठी चाललोय फक्त 4. ठीक आहे 4 दिवसासाठीच मी फक्त 8 आणि कपडे माझा घेत कबड आहे. ऑलरेडी भरलेला आहे मित्रांनो. 4 दिवसांसाठीच फक्त मी 8 कपडे घेत आहे. काय 8 कपडे तर दिसत नाही मला इथे 1000 कपडे दिसून राहिले. हे प्रत्येक दिवसासाठी एक एक बॅग दिसून राहिली तुझी. एक 1 लाख जी तुझ्याकडे बॅग आहे त्याच्याला 20 बॅग्स घेतल्या तू आता. कुछ भी बोलत आहे. तर मला हे म्हणायचं आहे की मला हे समजत नाही आहे काय समजत नाही तुला की मी एक टॉप काढलं एक जायच्या टॉप वेळेस काढला. घालायला हा त्याच्यासोबत जीन्स पण घ्यावं लागेल. घे ना मग. तर कोणता जीन्स घेऊ? ब्लू आणि ब्लॅक असतात तुझ्याकडे. दोन्ही blue नाही घेऊन घे. ब्लॅक नाही आहे. ब्लू घेऊन घे मग. ब्लॅक मी ऑर्डर केलाय तो घ्यायचा आहे अजून. जुनावाला ब्लॅक मला घ्यायचा नाही आहे. काय करू माझा घेऊन मी? घे. माझा जीन्स घालून घे. तशी पण तुझी कमर किती आहे? 32 आय गेस. 32 का? हा तुला माझी कंबर नाही माहिती का? माझी 32 आहे तुझी पण 32 ना. माझे पॅन्ट घालते तू शिवानी. माझे शी. टी शर्ट पण घालते तू. तुझे टी शर्ट आणि तुझे पॅन्ट तर मी बिलकुल नाही अजिबात नाही घातलेले आहे. माझे टी शर्ट घातलाय तू. टी शर्ट घातलेले आहे ना. बाप रे. टी शर्ट घातलेले आहे ना. मग पॅन्ट माझी कमर आहे 28. कुछ भी यार जेन्युइनली मला आता वाईट वाटत आहे. ठीक आहे म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला मोठं म्हणत आहे. 28 आहे मित्रांनो. नाही तू 28. इनडायरेक्टली माहिती आहे मला काय बोललंय? तू इनडायरेक्टली तू मला हे बोलले की शिवानी तू जाडी आहे. तू जाडी नाही आहे ग तुझी फक्त कमर मोठी आहे.
बकवास आहे होतं हे जे होतं ते बकवास होतं, पण ठीक आहे. Okay, so अशा पद्धतीने- नाही आता का बंद करतोय रिव्ह्यू? बोल शिवानी. मी तुला म्हणत आहे हा, की तू मला जाडं म्हटलंय, त्याचं काय? झाडं नाही म्हटलंय मी तुला. मला 28 कुठल्या आहे अँगल कम्फर्ट. तू झाड दिसतंय बघ. मी जाडी तर आहे, या पण अँगल ठीक आहे, तू मला म्हणू या नका अँगल ते दिसून राहिले बघ. असा केला तर नाही दिसत आहे. शी यार. शिवानी 1 तासापासून इथं बसली आहे भाई. उठ आता तरी उठ. काय करताय कबड मध्ये? खाली कबड मध्ये तू काय करताय शिवानी? सगळं कबड तर खाली आहे तुझं. मी बघत आहे काय बघत आहे तू? की मी घरी काय घालू. काय बघत आहे तू? तुला माहिती आहे नाही. हा विचार केला का काय की आपण तिथे जाऊ तर तिथे आपण व्हिडिओज पण काढू. कुठे? मग कोकणला हा, व्हिडिओज पण काढू. मग व्हिडिओज काढू तर मग आपण घरी घालायचे पण आपल्याला चांगले ड्रेस घ्यावं लागेल ना. असं नाही आपण काही पण उलट हा, फुलट तो घरी घालायचे घेतलेत ना मी सगळे. मग मी तर घेतलेत ना, मग म्हणून तर मी विनर आहे बघा. इथे तुम्हाला काहीतरी असं दिसत असणार बाहेर फुलासारखं, काढून दाखव ना, बाहेर तर काढून ते दाखव. बेसिकली रोजेस आहे. शिवानीने मला पहिलं रोज, मी शिवानीला दिलेलं पहिलं रोज, मी शिवानीला व्हॅलेंटाईनला दिलेलं पहिलं रोज, हे सगळे मी जपून ठेवलेले आहेत. ते शिवानीचे ऍक्च्युली पण मीच ठेवलेलं आहे. शिवानीला जे दिले आहेत मी रोज, ते ऍक्च्युली शिवानीने ठेवायला पाहिजे होतं, बट ते पण मीच जपून ठेवलेलं आहे. शिवानी, याच्यावर तुला काय बोलायचं? मला हे बोलायचं आहे की तू खूप चांगला माणूस आहे. शिवानी यार, असं तर नाही यार, यार, थोडं व्यवस्थित तर बोल. आपलं लग्न झालं नाही का, मग लग्न झाल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी अर्ध्या होते. मग जर माझं जर काम तू अर्धा होतं करत आहे, ना, पूर्ण केलंय तू. माझं जर इथे काम डायरेक्ट तू- पूर्ण. हे बघ, 4 गुलाब आहेत त्याच्यामध्ये, 4. तर मग ते तुझ्याकडे काय, कारण की मी तेवढी तुला जागा दिली आहे कबर्ड मध्ये ठेवायला. तुझं जर मी हे कबड म्हटलं आहे. असतं नाही तर- नाही. आपल्याकडे 3 कबड आहेत, त्यातले 2 कबड तू युज करता नाही, शिवानी. नवऱ्याच्या कबर्ड मध्ये पण बायकोचं सामान असतं, पण मी माझं काही सामान ठेवलंय का? नाही. देवा रे तर देवा, त्याच्यामुळे तुझ्या कबर्ड मध्ये तेवढी जागा आहे, देवा. त्याच्यामुळे तू ते फुल तिथे ठेवू शकतो. देवाला तरी भी रे बाबा, देवाला तरी भी, लॉजिक बघ, लॉजिक. देवाला तरी भी. हे बघा, पॅकिंग सोडून काय चालू आहे बघा. कॉक्रोच निघाला तुझ्या कपड्यांमध्ये नव्हता. कपड्यांमध्ये कॉकरोच निघाला शिवानी. कपड्यांमध्ये नव्हता तो, इथे होता, इथे. तर मी मारला. शिवानी, तुझ्या कपड्यांमध्ये निघालाय कॉकरोच. प्लीज यार, एवढी घाण नाही राहत. तुझे Please, कपडे- काही नको बोलू. माझे is कपडे अर्धे दिसतच व्हॉट इज दिस नाहीये. यार शिवानी, व्हॉट इज दिस? माझे अर्धे कपडे दिसतच ठेवले आहे. हेच का ते कपडे ठेवले? मित्रांनो, हेच ते कपडे ज्या कपड्यातनं आत्ताच जस्ट. छी यार, काय असं का दाखवते? आपल्या घरातच कॉक्रोच झालेली आहे खूप जास्त. आणि त्याची राणी तू आहे शिवानी. राजा तू, मी राणी म्हटल्यावर राजा तूच असणार ना. हा, मी तर राजा आहोत. मग तो कॉक्रोच पण बनायचंय तुला तुझा राजा. राजा तुझा. मग मी जर कॉक्रोच आहे, तू पण कॉक्रोच आहे. माझे कपडे कुठे गेले? भाई साहेब, हे बघायचं कबड, हे पण हिचं दुसरा कबड आहे वायदा. आणि ती आता बघत आहे जे आपण वॉश करायला कपडे त्याच्यामध्ये टाकतो, त्याच्यातले कपडे गेला रे ट्रिपसाठी. वा शिवानी, तुझ्याकडे मी बघत क्लास, होती. तुझ्याकडे ना क्लॅप्स वाजायला पाहिजे. क्लॅप्स मी आपल्या बाथरूम मध्ये हँगरला लटकवतो आपण बाहेर आंघोळ झाल्यावर, ते घेते. वा नाही, काही बोलतोय यार चेतन. वा छी बाबा, शिवानी, काही वा. बोलत आहे. मी बघत आहे की काय बाबा, काय घेते तू शिवानी? मी वॉश नाही करू शकत का? अगं मला सांग, मी तुला नवीन घेऊन देणार. हा बघा, एवढं सगळं त्यांनी काढून ठेवलेलं आहे. यूज किती व्हिडिओज काढणार आहे तू? काढते तर मी सगळे व्हिडिओ. थायलंडला घेऊन गेलोय ना मी, थायलंड आणि बालीला. याला ना मुंबईचा कुठलाच बीच आवडत नाही. मुंबई सॉरी, मुंबई नाही, महाराष्ट्र नाही, इंडियाचे कुठलेच बीच आवडत नाही. इंडिया मधले मला बीचेस आवडतात, पण ते मुंबई मधले बीचेस नाही आवडत. Beaches, शिवानी, so कम ते ऑन नाही यार, माहिती. तर वी शुड बी रेडी ना. तू एवढं हे नको. हे बघा ना, गोप्रो काढलेलं आहे पोरांनी. म्हणजे माझ्याकडे गोप्रो पण आहे, गोप्रो, पण मी कधीच युज केलेला नाहीये. याला आम्ही कव्हर पण आहे. बालीमध्ये ऍक्सेसरीज तर एवढं घेऊन ठेवलेलं आहे लिटरली. हे बघा, वॉटरप्रूफ केस, एक्सटेंडेड सेल्फी, मग गोप्रो स्टँड, ट्रायपॉड स्टँड, त्याच्यानंतर गोप्रो ग्लास जे मी कधी लावला नाही अजून, त्याच्यानंतर गोप्रोचे शेड्स जे कधी यूज नाही केलेले आहे, त्यानंतर गोप्रोचे कवर जे कधी यूज केलेले नाही आहे. आणि ऍक्च्युली गोप्रोचं इतकं घेतलंय आम्ही, पण मला गोप्रोची एडिटिंग येत नाही आणि चेतनला इतका वेळ आहे नाही का, इतका वेळ पण नाही, डोकं पण नाही की शिकेल तो. काय बोलली तू? की तुला डोकं नाहीये. कम ऑन, आत्ता तुला हरू शकतो मी IQ मध्ये आत्ता. IQ येस, एडिटिंग मध्ये हारून दाखवतो मानेल. चल सांग मला 27:2. अबे यार. सांग लवकर लवकर सांग. सर, व्हेरी इझी यार. 54 होते, 54.
54. 54. तुझा चौपट झालेला आहे इथे. तू 54ची गोष्ट करताय. 54. चौपट झालेली आहे तुला रे. तुला इथे झोप आता झोपडी झाली आहे तू. तुझं नवीन नाव म्हणजे मी ठेवलंय ना झोपडी. दॅट इज रिअली गुड. सो गाईज माझी सौतन आलेली आहे. यू वॉन्ट टू सी माय सौतन? देखा मी इथे इतका टेन्शनमध्ये आहे आणि हा माणूस इथे मस्त मॅच बघत मस्त खातोय. आणि किती वाजले आता? रात्रीचे 12 वाजत आहे. तू इतक्या लेट खातोय. मला नको, तूच खा. माझी पॅकिंग झालेली आहे. पॅकिंग झाले हे बघ चेतन. अरे यार आज चॅलेंज तर मी पूर्ण हारलेली आहे. माझी पॅकिंग झाली आहे मित्रांनो. ही आमची झालेली आहे स्वरूपच्या लग्नाची बॅग. ही झाली आहे माझी बॅग. आणि तुमच्यासमोर जे दिसत आहे ही झाली आहे क्रिएटर्स बॅग. सो माझी पॅकिंग झालेली आहे बेसिकली. शिवानी इथनं आली, तिला इथे लागलं पायाला आणि ती मला ओरडत आहे काय हे करणं आतमध्ये तुझ्यामुळेच लागलेलं आहे मला. शिवानी हे जे तू काढलंय ना हे तुझा बॉक्स वगैरे काढायला. हो पण तू हे माझ्या ठेवलं किती वेळ माझा ब्लॉग म्हणत आहे. तो बॉक्स मी काढून केव्हाचा ठेवला पण चेतन. आणि तू इथे बसतोय काय बसतोय मॅच बघत बसतोय. पण मग मला मी तुलाच म्हणेल ना तुझ्या. आणि तू मला अजूनही तू लावलेलं नाहीये चेतन. ते मला अजून पण लागणार आहे ते. मग तू आता मला लागू देते तू. मग मी तुला दाखवते. कचरा करून ठेवलेला आहे पूर्ण. कसं लावणार आहे आता मला? रात्रीचा चष्मा लावतोय का? बापरे ह्याला बघून घ्या एकदा. ह्याला बघा, हिरोला बघा. या रात्रीचे किती वाजत आहे तुम्हाला दाखवते मी. झूम करून दाखवते. टेन्शन नका घेऊ. हे बघा रात्रीचे वाजलेली आहे 12:30. चष्मा घालून इथे माहिती ना कुठली हिरोगिरी करतोय. बस हे सांगायला. पोज देणं, जिम करणं. चेतन हे अजूनही लाव. हे बघा म्हणून हा खातो शिव्या. का खातो हा शिव्या? ह्याच्यामुळे खातो हा शिव्या. एवढं बोलू नाही. यांनी काय केलंय, यांनी स्टील नव्हतं लावलं ते. अगं यार आता मला एक घडी करावं लागेल ना आधी. घडी नको करू, ठेवून दे इथे. ठेवायला जागाच नाहीये. हे तुझे कपडे उचलशील इथनं तर राहील जागा. हां सो फायनली आमची रूम झाली आहे साफ. आणि आमचं झालं आहे बॅग पॅक्स. एवढा बॅग तर मी तुम्हाला सांगते आम्ही जेव्हा आउट ऑफ इंडिया गेलो होतो तेव्हा पण नव्हत्या झाल्या जेवढ्या इतक्या झालेल्या. बट हे एवढं सगळं झालंय कारण की तुम्हाला मी आमच्या पॅकिंगचा टूर देतो. टूर पॅकिंगचा 1 मिनिट थांब. आता मी तुम्हाला देतो आमचा ट्रॅव्हलिंग टूर. ही जी बॅग आहे बेसिकली ही फक्त आणि फक्त स्वरूपच्या लग्नासाठी पॅक केलेली आहे. याच्यामध्ये आम्ही कपडे ठेवलेले आहे स्वरूप जे आम्ही स्वरूपच्या लग्नाला घालणार आहे. हा जो बॉक्स आहे हा स्पेशली शिवानीच्या मेकअपसाठी आहे. ठीक आहे. ही शिवानीची बॅग आहे. ही कोकणची शिवानीची बॅग आहे पूर्ण. याच्यामध्ये ती जी कोकणला घालणार आहे ते सगळं आहे. त्याच्यानंतर ही जी बॅग आहे दिस इज माइन. चेतन दादाची बॅग आहे. चेतन दादाचे मित्रांनो याच्यामध्ये सगळे कपडे ठेवलेले आहे मी. ही जी बॅग आहे आमची क्यूट लिटल दिस इज क्रिएटर्स बॅग. क्रिएटर हा खूप मोठा क्रिएटर झालेला आहे. याच्यामध्ये आम्ही ठेवलेले आहे आमचा लाईट, आमचा स्टँड, आमचा गोप्रो, आमचे पॉवर बँक सगळं. पॅकिंगचा विनर कोण असायला पाहिजे? ओके सो येस आता आपण दोघं येऊ का ह्याच्यामध्ये? आता आमची अशी झालेली आहे रात्री 1 वाजता आम्ही चालू केलेलं कितीला चालू केलेलं आपण? 10-20ला. आणि कॉम्पिटिशन म्हणून चालू केलेलं. बट त्याच्यामध्ये मी खूप बेकार ह्यानी हारलेली आहे. कारण ना मी कॅल्क्युलेटर्स नाही केलं की मला लग्नाचे पण कपडे घ्यायचे आहे. मी जस्ट असं विचार करत होते की ठीक आहे मला बीचेसवर घ्यायलाच कपडे घ्यायचे आहे. एवढ्या सगळ्या बॅग्स तुम्ही आमच्या मागे बघूच शकता. आणि चेतनने तुम्हाला एक्सप्लेनेशन तर दिलंच आहे कोणाची कुठली बॅग आहे आणि कुठल्या बॅगमध्ये आमच्या काय आहे. हे सगळं पॉसिबल ह्याच्यामुळे होतं की आम्ही आता गाडीने जातो आहे म्हणून. नाही तर आमच्या इतक्या बॅग्स नाही राहत. आम्ही खूप थकलो आहे. बट नाईट रुटीन इज मस्ट. कारण की स्किनसाठी दिवसभराचं धूळ वगैरे सगळं बसतो. आणि आपल्याला खूप जणांनी विचारलं पण आहे की तुमचा नाईट रुटीन काय आहे. तर आपण ते पण आज या ब्लॉगमध्ये दाखवू शकतो. कारण की आम्ही आता करणार आहे नाईट रुटीन. काय करणार आहे आता? मी आता पहिल्या जाऊन आंघोळ करणार आहे थंड पाण्याने. ह्याचं तू फेस वॉश वगैरे कुठले यूज करतो ते सांग ना. फेस वॉश मी 3 यूज करतो. एक चारकोल फेस वॉश, एक हिमालया फेस वॉश आणि एक मी डर्मॅक्स सोप यूज करतो. सो जेव्हा मी सकाळी उठतो तेव्हा मी हिमालया फेस वॉश यूज करतो. आपल्याला नाईटचं सांगायचं आहे आता. नाईट आता काय यूज करणार आहे ते सांग. तू पण तर सांगितलं की हे डर्मॅक्सचं मी फक्त इव्हिनिंगला यूज करते आणि सेटाफिल सकाळी यूज करते. चंपक सकाळी हे चंपक मी पण तर तेच सांगितलं सेम. बस मित्रांनो मला असं आहे की सांगूच देत नाही. सो तुम्हाला जर माझा नाईट रुटीन माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पर्सनल इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता.
तिथे मला शिवानी एक- डिस्टर्ब नाही करणार. एक लगेच आपण करूया नाईट रुटीन. चलो लेट्स गो. ओके, सो आता मी करते नाईट रुटीन. चेतनची आंघोळ झालेली आहे. क्लेन्झिंग ऑइलचं फेशियल ऑइल यूज करते हे. आणि हे ना मला ॲक्ने प्रोन स्किन ज्यांची आहे तेही यूज करू शकतात. हे खूप भारी आहे, लाईटवेट आहे आणि रिझल्ट्स पण खूप चांगले आहे. मला हे यूज करून मला असं वाटतं की 3-4 वर्ष तर झाले असेल. ओले हात करायचे आणि मग ते चेहऱ्यावरून फिरवायचे. आता झालेलं आहे माझं फर्स्ट स्टेप ऑफ क्लेन्झिंग. त्याच्यानंतर मी यूज करते हे मला डर्मॅटने दिलेलं SOS फेस वॉश. सो हे मी सॉरी हे ॲक्च्युली ऑलमोस्ट सगळं संपलेलं आहे. हे थोडं फोमिंग फेस वॉश आहे. तुम्ही फेस वॉश तुम्हाला जे पण सूट होतं तुम्ही कुठलं पण यूज करू शकता. नॉट अ बिग डील. मला हे दिलेलं आहे आणि मला हे सूट होतं तर मी हे यूज करते. हे झालेलं आहे माझं क्लेन्झिंग. आता जाऊया पुढचे स्टेप्स बघूया. सो आता झाली आहे माझी आंघोळ आणि मी खूप आंघोळ केली. फ्रेश फील करतोय. येस. स्मेल आणि मी केली आहे मस्त डबल क्लेन्झिंग. माझं फेस वॉश केलेलं आहे आणि आता आपण न वेळ करता डायरेक्टली नाईट रुटीनकडे जाऊया. चेतन कॉन्सन्ट्रेट. ठीक आहे, तू सांग पहिले तुझं स्किन केअर. तू काय नाईट रुटीनला सगळ्यात आधी मी आंघोळ करतो. त्याच्यानंतर ऑर्डिनरीचं मी हे टोनिंग सोल्युशन वापरतो. सो बेसिकली थोडंसं घ्यायचं. हा वीकमधनं 2दा यूज करते गाईस. टॅप रेटिनॉल. सो आता मी 0.6 यूज करतोय. आधी मी 0.3 यूज करायचो. 0.3 पासून स्टार्ट करायचं आणि मग तुम्हाला एक बॉटल संपली की तुम्ही ते 0.6 वाढवू शकता. पण वाटेल की अरे काय एवढी मेहनत आहे असं बाई, बट माझ्यासाठी तर खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की माझी स्किन ॲक्च्युली खूप जास्ती क्लिअर आणि ब्राईट पण झालेली आहे थँक्स टू शिवानी. दॅट्स इट. हा झाला आहे माझा नाईट रुटीन आणि आता मी झोपणार आहे. सो बाय शिव, गुड नाईट. किती कारावं आहे तू, थांब जरा. मी युजली नाईटला सिरम लावते, कधी नाही लावत, कधी मॉइश्चरायझर लावते, कधी रेटिनॉल लावते, कधी काय लावते. इट्स डिपेंड अपॉन मी माझ्या स्किनला कसं फील करत आहे. तर आता मी माझ्या स्किनला असं थोडे मला डार्क स्पॉट्स दिसत आहे आणि थोडेसे 1-2 पिंपल पण आहे. मी त्याच्यासाठी माझं एक 5+ सिरम यूज करते. हे कोरियन सिरम आहे. तर ह्यानी कसं ना माझे तुमचे जे डार्क स्पॉट्स आहे, जे तुम्हाला थोडे बहुत जे छोटे छोटे बम्प्स दिसत असेल तर ते जातात. तर हे मी आता रिसेंटली मला असं वाटते 15 दिवस झाले यूज करत आहे, जास्त दिवस नाही झाले. तर मी हे लावल्यानंतर मी थोडं मॉइश्चरायझर लावेल आणि दॅट्स इट. हेच आहे माझं नाईट रुटीन. आमचं नाईट रुटीन इझी आणि सिम्पल. जेवढं तुम्ही सिम्पल ठेवाल तेवढंच तुमच्यासाठी चांगलं राहणार. म्हणजे सिम्पल पेक्षा मला असं वाटतं की रेग्युलॅरिटी झाली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला फरक दिसणार. नाही तर असं नाही आणि नॉट ओनली तुम्ही प्रोडक्ट यूज करा, तुम्ही तुमची लाईफस्टाईल पण तुम्हाला हे करावं लागेल. तुम्हाला एक्सरसाइज करावं लागेल, तुम्हाला प्रॉपर डाएट घ्यावं लागेल, तुम्हाला हायड्रेटेड राहावं लागेल. त्याच्यानंतरच तुम्ही जे हे सगळं तोंडावर लावताय याचं कुठे तुम्हाला थोडं बहुत असर दिसेल. नाही तर हे सगळं वेस्ट आहे. करेक्ट. सो अशा प्रकारे आपण हा ब्लॉग एंड करूया आता. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थोडा नोकझोकचं पॅकिंग. आता ह्याच्यानंतर खूप एक्साइटिंग आम्हाला असं वाटते ब्लॉग्स यायला पाहिजे, येणारच ऑब्विसली, आम्ही काढूया. येस. सो बेसिकली हा थोडासा व्हिडिओ लंबा होता, बट या तुम्ही जर इथपर्यंत बघितला असेल तर थँक्यू रिअली अप्रिशिएट. थँक्यू सो मच फॉर सपोर्टिंग, लव्हिंग अस. अँड बेसिकली हा जो व्हिडिओ आहे खूप शेअर करा, कारण की आम्हाला मोटिवेशन भेटेल ॲक्च्युली ब्लॉग्स बनवायला. सो शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा, मित्रांना शेअर करा, सगळ्यांना शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि येस, दॅट्स इट. चलो बाय बाय. गुड नाईट. आता वाजले आहे 1:30 नाही 1:10 झालेले आहे. तर आता चला झोपूया. गुड नाईट. बाय.